वर्ध्यात अनेक भागाला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा, खैरवाडातील 7 ते 8 घरांवरील छप्पर उडाले। जळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं छप्पर उडाल्याने देखील मोठं नुकसान झालंय। तर वादळी वाऱ्यामुळे भुईमुग पिकाचं, संत्रा बागेचंही मोठं नुकसान झालेलं आहे। काही झाडांची पडझड झाली आहे। तर काकडा येथील तरुण शेतकरी राहुल उघडेनं 2 एकर शेतात भुईमुग पेरणी केली होती। पीक काढणी सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्यानं या शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। तर जनावरांचा चारा खराब झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगी यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि या वादळी वाऱ्यामध्ये ब्राह्मणवाडा, खैरवाडा, जळगाव इतर परिसरातील इतर गावातील घरांचे छप्पर उडाले आणि यामध्ये एका मुलगी ही जखमी झाली होती। सोबतच उन्हाळी पीक आहे, भुईमुग आहे, तीळ आहेत आणि इतर बागायत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण एका शेतामध्ये आलो आहे। हे शेत आहेत, भुईमुग पीक या ठिकाणी आता काढणीला आलेली ही भुईमुग आहेत। या ठिकाणी आता तोडण्याला सुरुवात झाली आहे, पण काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात जवळपास लाखो रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो आता सुरुवात या तोडणीला आहे, आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना ही तोडणीला आलेला आहे। पण शेतकऱ्यांचा काल झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे या भुईमुग पिकांना मोठं नुकसान झालं। आपल्या सोबत शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत, ज्यांनी 2 एकर मध्ये भुईमुग लावलं होतं आणि त्यांचं जनावरांच्या चाऱ्यासाठी ही उपलब्ध होती, पण तेही नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आहे। काय सांगाल, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कसं नुकसान झालं तुमचं? काल झालेल्या पावसामुळे, वादळी पावसामुळे भुईमुगाचं नुकसान झालेलंच आहे, पण त्यासोबत हे जे जनावरं करतात, जे चारा वगैरे आहे, त्या चारा याचं पण नुकसान झालेलं आहे। हे पूर्ण फेकावं लागत आहे आणि जे शेंगा आहे, शेंगा पण काढण्यासाठी आता मजुराचा खर्च वाढलेला आहे आणि बाकीचा इतर भरपूर सारा खर्च वाढलेला आहे। काल नुकसान झालं, तुम्ही प्रशासनाच्या तलाठी असो किंवा ग्रामसेवक यांना ही माहिती दिलीत का? त्यांनी या ठिकाणी आता येऊन पंचनामा तरी केला आहेत का? नाही, त्यांनी अजूनपर्यंत पंचनामा केलेला नाही। कॅमेरामॅन धीरजसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।